तुम्हाला 100% मैदानामध्ये आम्ही हरूच. आणि मग आउट झाला मग लवकर आउट होऊच शकत नाही मी. तर मित्रांनो, मागच्या वेळी तुम्ही आपला फार्म हाऊस वरचा ब्लॉग तर बघितला असेल. तिथे गल्ली क्रिकेट सुद्धा झाला होता आणि आम्हाला खूप वाईट रीतीने सगळ्या मॅचेस हरवल्या होत्या. त्यामुळे बदला घेण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा मॅचचं आयोजन केलेलं आहे. पण यावेळी आपण एकदम टर्फ मध्ये जसा पाहिजे तसा मारा, म्हणजे काही काहींना प्रॉब्लेम होता, मला असा मारता येत नाही तसा मारता येत नाही, त्यामुळे आपण आता टर्फ मध्ये पैसे लावलेले आहेत 800 रुपये प्रति तास. अशा रीतीने आपण मॅचचं तिथे आयोजन केलेलं आहे आणि आपली सगळी गँग इथे रेडी आहे. आपण आता त्यांना सगळ्यांना विचारू की म्हणजे काय काय तयारी केली आहे प्रत्येकाने, आणि ते प्रश्न विचारण्यासाठी आपण आकाश आवरेकर यांचं आयोजन इथं केलेलं आहे. आपल्या सोबत समीर आहे. समीर, लास्ट वेळेला आपण जिंकलो होतो. आता ज्या टर्फला आपल्या मॅचेस होणार आहेत, तर यांना हरवायचं तुमचं काय गेम प्लॅन आहे? नाही, यांना आम्ही 100% हरवण्याचा प्रयत्न तर असेलच. मागच्या वेळी पण आम्ही सगळ्या मॅच वन साइड जिंकलो होतो, आता पण वन साइडच जिंकणार. काही लोकांना प्रॉब्लेम होता, रिस्ट्रिक्शन हे पाहिजे, रिस्ट्रिक्शन मध्ये खेळता येत नाही. तर आपल्यासोबत प्रशांत वानखेडे आहेत. 2 शब्द बोला. तुम्ही जिंकणार आहेत की हरणार? सांगायचं करणार आहेत. निलेश राऊत काय बोला, मागच्या वेळेस तुम्ही मॅचेस होते, हार जीत होणार. निलेश राऊत म्हणजे माझ्या खेळातला, माझ्या टीमचा मेन माणूस. मागच्या वेळी थोडा थकलेला होता तो. एक जिंकून घ्या, एक छक्क्याने नाही जिंकवता येते का? तर तुमचा काय गेम प्लॅन आहे? गेम प्लॅनिंग भरपूर मोठे झाले. आता आम्ही इथे लाईव्ह ओपन नाही करू शकत, कारण की समोरची टीम आताच घाबरून. आम्हाला समजलं तुमचा एक प्लेअर गुगलीने आउट होतो. गुगलीने आउट होईल, धुरंधर प्लेअर म्हणतात. पण यंदाच्या लीग मध्ये लाईव्ह मोबाईलची लीग भरलेली आहे, त्या लीग मध्ये आम्ही एकदम पॉवरफुल परफॉर्मन्स करणार आहेत. आणि आमचे बॉल इज्जत जाणार नाही ना आपली यावेळेस, काहीच नाही, एकदम प्रॉपर गेम होणार आहे. एक तर बॉल तरी उडले तर ते समोरचे तरी फुटतील. मी असं ऐकून आहे की मागच्या वेळी दारुण पराभव झाला होता आपला. पराभव झालेला. दारुण झाला होता का दारुण झाला होता? पराभव. दारुण पराभव झाला होता. आता तसं काही नाहीये, आता प्रॉपर गेम प्लॅन आहे आमची. तुम्हाला 100% मैदानामध्ये आम्ही हरूच. आकाशने आकाशने बोल. काय बोलू आता? जिंकायचं आहे का हारायचं आहे? 100% प्रयत्न करणार मी. जी टीम मला घेईल त्यांना जिंकवण्याचा 100% मी प्रयत्न. नाही, आमच्या टीम मध्ये तर आम्ही घेणार नाही. मी पण श्रेयस आहे. मी पण सरपंच काढा तो सरकार से भी बडा. एकदाच गेम दाखवेल काय असेल अशी नीती प्लॅन सध्या आकाश लियेने आखलेला आहे आणि बोलतो की जी पण टीम मला घेईल त्या टीमला मी पुढे नेण्याचा सक्षम प्रयत्न करणार आहे. आणि ज्या टीम माझ्या पराभवाची वाट बघते त्यांना हरवण्याचा माझा पुरा प्रयत्न असणार आहे. आणि त्याच्या बाजूला आपला छोटा पुढारी म्हणजे यसू. आता यसूची नीती खेळी काय ते आपण सध्या ऐकून घेऊ. मागच्या वेळेला तर तुझ्या बॅटीला बॉल लागलेला पहिल्यावरच आवडत होतो. म्हणजे आता तुझा विषय असा आहे की आता तू टर्फची खेळीला असणार आहे आणि टर्फच्या खेळीमध्ये प्रत्येक बॉलवर 6 मारण्याचा तुझा नियोजन असणार आहे. आता यशचा पण असा विषय आहे का तो प्रत्येक बॉलवर 6 मारण्याचा प्रयत्न करणार आहे. आता आपल्याला समजेल का प्रत्येक बॉलवर 6 जातो का प्रत्येक बॉलला कॅच जाते. आता आपण कस्टमर आलेत त्यामुळे थोड्या वेळात बोलू. किती 6 मारणार आहे बोलतो तू? 6 गेम में 6 6. काय वाटतं नाही तुला या गोष्टीवर? जुना माणूस. आणि मग आउट झाला मग लवकर? आउट होऊच शकत नाही मी. बघा का कॅमेऱ्यामध्ये बोलतोस तू. नाही होऊ शकत. आउट झाल्यावर? नाही होणार. आउट झाल्यावर 6 बॉलात तर नाही आउट होणार. 6 बॉलाच्या आज जर आउट झालं तर पार्टीचा खर्च तुला करायला लागेल सगळा. पार्टीचा विषय नंतर करू. कसं काय नंतर कसं काय निले ही गोष्ट तुला पटते का? हरेल तो म्हणजे कसं काय? पार्टी हरेल ना हा, त्यांनी खर्च करायचा. बरं ठीक आहे. आपल्या साईडचा लीडर तू आहेस ना? आपला लीडर तू. सगळे लीडर त्यांचा कसं काय तुला आमच्यात घातलाय ना. बघ त्यांचा लीडर विशाल शेट आहे. मग हाराचा विषयच येत नाही आपला. अगर आपण नाही हरणार, नाही हरणार. ठीक आहे, चालेल. चल समोरची वाट लावू. चल ठीक आहे. पण आपला लीडर तू आणि त्यांचा लीडर विशाल शेट. नाही म्हणजे इथं कॅमेरामध्ये बोल काय विषय असेल तो. तुम्हीच जायचा. काय बॅटिंग घ्यायची, बॉलिंग घ्यायची. पहिली बॅटिंग भले तू घेतलीस ना तरी आम्हाला काहीच करायचं नाही. ठीक आहे ना कॅप्टन. मी पण स्पॉन्सर सध्या आजचा तू. मी पेकार आहे पेकार. टर्फचा खर्च माझा आहे
पण आता मॅचीला पैसा शेवटी आपला दुसरा कोणीतरी खजिनदार लागणार आहे, आपल्याला स्पॉन्सर लागणार आहे. हा समोरच्या गटाचा प्लेअर आहे का, याच्या तोंडावर सगळ्या गोष्टी बोलू नका. काय आहे, आपल्या गोष्टी ऐकणार आणि त्या गटाला जाऊन सांगेल तो. आमची प्लॅनिंग वगैरे नाही. मॅच साठी मी गॉगल खरेदी केला इकडे मॅच मॅच साठी मी गॉगल खरेदी केला. कारण गॉगल मध्ये कसं बॉल लवकर दिसणार नाही, दिसणार परत. दिसतो ना. दिसतील बॉल मोठा. जुनं लेजंड बॅक होणार आहे सगळे या टायमाला. आता T20 चालू केली आम्ही त्या काळी खेळायचो नाही का. तर आता रात्रीचे 8 वाजून गेलेले आहेत आणि आम्ही निघालो आता क्रिकेटला, टर्फवर क्रिकेट खेळण्यासाठी. बघू शकता तुम्ही आपलं शॉप वगैरे सगळं आपण क्लोज करून निघालेलो आहेत. ही सगळी आपली पलटण निघालेली आहे. यशू सगळे एकदम तयारी करून आलेले आहे. यशू काय म्हणत आता, कशी खेळी असणार आहे पुढची? तो आपला विशाल दादा पण एकदम रेडी होऊन आलेला आहे. खेळायची तयारी आहे आणि आजचा आपला स्पॉन्सर सुद्धा विशाल दादा असणार आहे. विशाल दादा, काय काय जेवणाची सोय काय काय? पलू नको, कानावल म्हणजे काय? काय कोंबड्याचा विषय केला आणि आता बोलतो चिकन भात. हा काय व्हिडिओ नाही, कोंबड्याचा विषय केलेलास तू, कोंबड्याचा. बोल लवकर. कारली तुझा पॅन्ट घालून आलाय. चला 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 चला, पहिले जेवणाची व्यवस्था आहे. कुठे बोलतो? चल ना. नाही नाही, इकडे इकडे सरळ कानावल. विशाल शेठची कृपा आहे. विशाल शेठकडून जेवणाची पार्टीची सोय चांगली चालली. हे सध्या तुम्ही खुश आहेत ना? विशाल शेठ आपला एकमेव दाता आहे, अन्नदाता सुखी. काय मत आहे यशू? खुश आहे ना विशाल शेठ? विशाल शेठ दुःखी आहे, आपणच खुश आहे. आजच्या आपल्या पार्टीचा अन्नदाता विशाल दादा विषय. आम्ही जाम खुश आहेत सध्या विशाल दादा पुढं. आमच्या सध्या पोटापाण्याची व्यवस्था एकदम फिट झालेली आहे. विशाल दादा खूप खूप धन्यवाद. तर आता जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय टर्फकडे खेळण्यासाठी. आता बाजारात ना आमची गाडी चालली आणि विशाल शेठचं असं म्हणणं आहे का मी जरा घाबरलो, पण आपण काय घाबरत जरूरत नाही. आपली गँग एकदम खतरनाक आहे. आपल्या गँगमध्ये इकडं आकाशली आहे, यसू आहे, पॉवरफुल बॅट्समन. म्हणजे प्रत्येक बॉलर 6 आणि चौकार मारण्याची क्षमता असलेले 2 प्लेयर आहेत आपल्याकडे. त्यामुळे आपण काही घाबरणार नाही. आता थेट जो पण सामना होईल, आमना सामना तो टर्फ मध्ये होईल. मॅच झाल्याच्या नंतर शेवटी तुम्हाला दाखवतो त्या सामना झाला तो. फायनली आपण आता टर्फला आलेलो आहोत. हे बघा इथे सगळा लॉक वगैरे करून ठेवलेला आहे. ही सगळी गँग आपली सगळी तयारी झालेली आहे. सगळ्या योजना झालेल्या आहेत. ती विशाल शेठची गँग त्या बाजूला आहे आणि आपली सगळी गँग आपला निलेश राऊत करता धरता. छोटा माणूस सुद्धा आणलेला आहे, यशू मागे. अरे बाबा खतरनाक जा. ए माणसा घेतली का? धुरंधर सामना होणार आहे, धुरंधर सामना. फक्त तुम्ही बघत राहा सामना कशा रीतीचा होतो. बघू ना. बाबा बॉल म्हणजे बॉल. समीर बॉलर म्हणजे बॉलर आहे आपला. ए इकडे तू आला मधी मधी. जबरदस्त जबरदस्त. ए बॅट टेकले रे. या खेळामध्ये जास्तीत जास्त खोटेपणा होण्याच्या संभावना जास्त असतात, कारण की इथं अंपायर वगैरे कोणी नाहीये आणि CCTV कॅमेरे वगैरे काहीच नाहीये. अल्ट्रावेज वगैरे इथं काही समजणार नाहीये. जे होईल ती सगळी खोटेपणाचे निर्णय असणार आहेत. बस अशा रीतीने आपल्याला हळूहळू 1-1 रन करायचं आहे. यशू काय म्हणतो? मजेत किपिंग करतोय. कोण जिंकेल? आमची टीम जिंकेल. तुमची टीम कोणती आहे? पण टीम टीम आपली टीम एकच आहे काय?
काय रे असं करता तुम्ही? विशाल शेटवर खूप बेकार अशी जोड पडलेली आहे सध्या. 2 बॉल 2 चौकार तर गेलेले आहेत. पुढची केली आता आपल्याला बघायचे. आपला धुरंधर प्लेयर बाळू घरत. हे धाव 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 नॉट आउट नॉट आउट नॉट आउट धाव 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 धाव. नाही 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 असा खोटा खेळ नाही. अरे निलेश राऊत तुझा आपला स्टार प्लेअर आहे, असं तू दमून कसं काय चालणार आहे? रन झाला किती आपलं पण? उठा उठा निलेश दादा उठा. रन भरपूर झाले आपले. रन किती झाले? 4 चौके ना. निलेश राऊत एवढी तुफान बॅटिंग चालू आहे का त्याला रन किती झाले हे सुद्धा माहित नाहीये. पण आपण भरपूर म्हणजे ताबडतोब हल्ला चढवलेला आहे त्यांच्यावर. नो नो काय रे राहू दे काय. नाही 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 आउट. काय रे कसा चोप पाडला तुझ्या? हा बोल ना आता. तू तर जाम भारी होता ना बॉलर. मस्त नो बॉल. मग हाईटचा नो नाही का? हाईटचा नो खोटा कशाला गेलता रे आता? हा हे पल 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 धाव ना धाव 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 धाव. धावून मारल. हा तू काय बोलतो? तुला चॉपला ते सांग ना आता. सांग ना चॉपला बोल ना. पहिली कुर्बानी झाली. असू दे काय नाही निले. छोट्या मोठ्या जखमा आपल्याला कुर्बान करायलाच लागतील. रन झालं मोजलं का? काय रे कसं काय करता? 3 झाले ना तुमचे मागाच्या. टोटल किती झाले? टोटल रन किती झाले? 3 21. ही अशी आमची टीम आहे. प्रत्येकाला अशी आहे का बॅट कधी हातामध्ये येते? 22 4 बॉल 22 4 बॉल. हा मस्त मस्त. सोडला. हे असे प्लेयर घेतले का रे तुम्ही? हा असे असे छोटे मोठे प्लेयर. 23. मस्त. हा हा कर ना आउट कर. एकदम खतरनाक जोडलेला आहे विशाल शेटच्या टीमला. आम्ही एकदम बेकार लेवलचा जोडलेला आहे. किती रन झाली रे निली आपली? 2 ओव्हरीमध्ये 24. फिट कार्यक्रम झालेला आहे एकदम. बघू आता बघू ना कसा कमबॅक होतो तो. दाखव रे भाऊ कसा कमबॅक येतो. दाखव यार ना. काय रे? हा ठीक आहे सर. म्हणजे आमच्याकडनं खोट्या केलीची अपेक्षा कोण ठेवू पण नका, कारण की आम्ही अजिबात खोटी केली करत नाहीयेत. मस्त धाव धाव. बघू मस्त. त्याला 6 बॉल 30. केस तू केस. एक मिनिट तिकडे तू कृष्णा. हे पण मॅच किती रुपयाची आहे? बोल ना आता बोल. आवा टाईट आहे का? जाऊ. निलेश दादा फुले आमना देत. मस्त. बॉल मत बॉल. थांब समय थांब. काय करतो रे? 3 बॉल ना 42. 42 झाला. असू दे अरे एक बॉल आपला काय फरक पडतो? 44. बाळा घरात बोलते सबको बोलते. तर आता टी शर्ट वगैरे काढून एकदम तयार झालेला आहे. अपोजिट पक्षाला पुन्हा एकदा आपल्याला धूल चारायची आहे. चल बघू ना बघू. घे धाव 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 यसू धाव.
किती किती ए किती ओव्हर झाल्या रे तुमच्या? तिसरी आहे ना ही तिसरी आहे ना? तिसरी आहे. 27 झालं 27. मार यसू, जोरात फटका मार बिंदास. तर आपले सगळे सामने संपलेले आहेत. 2 मॅची आम्ही जिंकलो आणि 2 मॅची समोरचा कक्ष जिंकलेला आहे. 4 मॅची नाही रे, 3च मॅची ना भाई, 2-3 असं ना. ठीक आहे, आता भेटू पुढच्या मॅची मध्ये. तोपर्यंत गुड बाय.